नमस्कार. मी विद्यालंकार घारपुरे. धडपडगट विज्ञान क्लबच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जेम्स वेब या अवकाशीय दुर्बिणीची माहिती घेणार आहोत. नुकतंच या दुर्बिणीला काम करून 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यानिमित्ताने आपण जेम्स वेब या दुर्बिणीची काही माहिती घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत. अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ बघावा आणि ऐकावा अशी विनंती आहे. काय झालं, 1989 साली नासाच्या अमेरिकेतील गोडार्ड येथील कार्यालयात NGST म्हणजे नेक्स्ट जनरेशन स्पेस टेलिस्कोप या दुर्बिणीची कल्पना मांडण्यात आली. 1990 साली शास्त्रज्ञांनी आणि तंत्रज्ञांनी मिळून NGSTचं एक सविस्तर संकल्पना चित्र तयार केलं. थोडेफार बदल सोडले तर आजची ही तयार केलेली दुर्बीण त्या संकल्पना चित्रावर हुकूमच तयार केलेली आहे. फक्त एक महत्वाचा फरक एवढाच झालाय की NGST हे नाव बदलून तिचं नाव JWST म्हणजे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप असं ठेवण्यात आलंय. हा प्रकल्प अमेरिकेची नासा संस्था, युरोपियन स्पेस एजन्सी, इंग्लंड आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातोय. जेम्स वेब हे अमेरिकेतील नासा संस्थेचे क्रमांक 2 चे महत्वाचे अधिकारी होते. ते प्रशासनिक अधिकारी होते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. अपोलो 11 यानाचा प्रकल्प, त्या उभारणीचं आणि तो यशस्वी करून दाखवण्याचं प्रशासनिक श्रेय जेम्स वेब यांच्याकडे जातं. या अपोलो यानातूनच उड्डाण करून 1969 साली नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ ऑल्ड्रिन या अंतराळवीरांनी चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल उमटवलं. मायकेल कोलिन्सने चंद्राभोवती घिरट्या घातल्या आणि नंतर तिघेही पृथ्वीवर सुरक्षितरित्या परतले. पुढेही अनेक अंतराळ संशोधन मोहिमांमध्ये जेम्स वेब यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1906 साली झाला आणि ते 27 मार्च 1992 रोजी निवर्तले. त्यांच्या स्मरणार्थ नेक्स्ट जनरेशन टेलिस्कोपचं नाव बदलून जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप असं ठेवण्यात आलेलं आहे. 25 डिसेंबर 2021 रोजी जेम्स वेब टेलिस्कोप अवकाशात प्रक्षेपित केली गेली.
त्या दिवसापासून तिचं प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी 6 महिने लागले. तिचं प्रक्षेपण करणं, तिची शीतकरण यंत्रणा म्हणजे कूलिंग प्रस्थापित करणं, योग्य तापमान नियंत्रणात ठेवण्याची व्यवस्था मार्गी लावणं, दुर्बिणीचा दुय्यम आरसा कार्यान्वित करणं, अशी बरीच कामं पहिल्या टप्प्यात केली गेली. दुर्बीण इन्फ्रारेड किरणांचा वापर करते आणि ही किरणं जास्तीत जास्त उष्णता निर्माण करतात. त्याचप्रमाणे ही दुर्बीण पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर स्थापित केलेली आहे. म्हणजे अर्थातच सूर्यापासून थोडी जवळ गेली. आता या दोन्ही गोष्टींचा विचार करून दुर्बिणीवरची यंत्रणा जळून जाणार नाही याची काळजी घेतली गेलेली आहे. जेम्स वेब टेलिस्कोप मधले आरसे आणि उपकरणं यांचं सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी आणि दुर्बीण इन्फ्रारेडच्या उष्णतेत टिकून राहण्यासाठी थंड ठेवावी लागते. यासाठी 78 फूट लांब आणि 27 फूट रुंद या आकाराचे 5 संरक्षक पडदे म्हणजे सनशील्ड या दुर्बिणीमध्ये बसवलेले आहेत. हे पडदे पॉलिमाइड फिल्म पासून बनवलेल्या कॅप्टन या पदार्थापासून बनवलेले आहेत. त्यांना ॲल्युमिनियमचा मुलामा दिलाय. सूर्याकडे तोंड करून असलेल्या 2 पडद्यांवर ॲल्युमिनियमच्या मुलाम्याबरोबरच प्रक्रिया केलेल्या सिलिकॉनचा म्हणजे वाळूचा थर पण दिलाय. त्यामुळे या पडद्यांवर पडलेली सूर्यकिरणं आणि त्या सूर्यकिरणांपासून तयार झालेली उष्णता परावर्तित होते आणि पुन्हा अवकाशात फेकली जाते. आता ही दुर्बीण जी 15 लाख किलोमीटर अंतरावर पृथ्वीपासून स्थापित केलेली आहे, ते जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला L2 म्हणजे लाग्रांज असं म्हटलं जातं. लाग्रांज या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात ही दुर्बीण स्थापित केलेली आहे, स्थिर केलेली आहे. काय आहे लाग्रांज प्रकरण? लाग्रांज ही अवकाशातील 5 क्षेत्र आहेत, 5 पॉइंट्स आहेत. या क्षेत्रांमध्ये सूर्य आणि पृथ्वी किंवा पृथ्वी आणि चंद्र अशा विशालकाय खगोलीय वस्तू त्यांच्या गुरुत्वाकर्षण आणि अपकर्षण बलाचा प्रभाव पाडतात. आणि हे प्रभाव असे असतात की तिथे एक प्रकारचं संतुलन निर्माण केलं जातं. आता यातल्या 5 क्षेत्रांपैकी L2 हे क्षेत्र अवकाश संशोधकांचं अत्यंत आवडतं क्षेत्र आहे. कारण या क्षेत्रातील सूर्याचे व पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि अपकर्षण बल सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये संतुलित झालेलं आहे. त्यामुळे होतं काय की या क्षेत्रात स्थापित केलेल्या दुर्बिणी अगदी स्थिर राहतात आणि कोणताही अडथळा न येता त्या विश्वाचा वेध घेऊ शकतात. लाग्रांज ही क्षेत्र इटालियन फ्रेंच गणितज्ञ लाग्रांज यांनी 18व्या शतकात शोधून काढली.
जेम्स वेब दुर्बीण कार्यान्वित करण्यातील हा पहिला टप्पा खूपच खडतर होता, खूप कष्टदायक होता. शास्त्रज्ञांना खूप टेन्शन या पहिल्या टप्प्यात आलेलं होतं. पण अखेरीस हा पहिला टप्पा अत्यंत यशस्वीपणे पार पडला. आता दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यात दुर्बिणीची इतर उभारणी करणं हे महत्वाचं काम शास्त्रज्ञांच्या पुढे होतं. दुर्बिणीचा प्राथमिक आरसा 6.5 मीटर व्यासाचा आहे आणि तो 18 षटकोनी स्वतंत्रपणे हलणाऱ्या आरशांचा मिळून बनलाय. आणि हे सर्व 18 षटकोनी आरसे एकत्रितपणे योग्य पद्धतीने काम करून दुर्बिणीतील चारही उपकरणांना अचूकपणे प्रकाश झोत पुरवतील याची खात्री करून घेतली. हे आरसे दूरस्थ पद्धतीने म्हणजे रिमोट कंट्रोलने पृथ्वीवरून हवे तसे हाताळता येतात याचीही खात्री करून घेतली. हे आरसे बेरिलियम धातूपासून बनवलेले आहेत आणि त्यांना सोन्याचा मुलामा दिलाय. दुर्बिणीतून विश्वातील गतिशील खगोलीय वस्तू पाहताना त्याचप्रमाणे प्रखर प्रकाशाच्या खगोलीय वस्तू पाहताना दुर्बिणीतील उपकरणं मोडत नाहीयेत ना हे पाहण्यासाठी विखुरलेल्या प्रकाश किरणांची चाचणी म्हणजे स्कॅटर्ड लाईट टेस्ट करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. दुर्बिणीच्या इतरही क्षमता आजमावण्यासाठी दुर्बीण इतर कामं पण अत्यंत सक्षमतेने करते ना हे बघण्यासाठी शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक चाचण्या घेतल्या आणि या सगळ्या चाचण्यामध्ये ही दुर्बीण यशस्वी झाली आणि दुसरा टप्पा पार पडला. तिसऱ्या टप्प्यात दुर्बिणीतील 4 उपकरणांची स्थापना करणं आणि ती योग्य पद्धतीनं काम करता आहेत ना हे पाहणं, त्याच्यासाठी निरनिराळ्या चाचण्या घेणं ही आव्हानात्मक कामं शास्त्रज्ञांना करायला लागली. या दुर्बिणीत 4 उपकरणं बसवलेली आहेत. एक आहे फाइन गाइडेंस सेंसर और नियर इंफ्रारेड इमेजर एंड स्लिटलेस स्पेक्ट्रोग्राफ. याचा शॉर्ट फॉर्म आहे FGSNIRISS. हे उपकरण खरं तर एकत्रित केलेलं उपकरण आहे. 2 उपकरणांचं एकत्रीकरण केलंय आणि तरीही हे उपकरण 2 स्वतंत्र कामं करते. दुसरं उपकरण आहे NIRCam म्हणजे NIRCam म्हणजे नियर इन्फ्रारेड कॅमेरा. तिसरं उपकरण आहे NIRSPEC NIRSPEC नियर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोग्राफ. आणि चौथं उपकरण आहे MIRI MIRI मिड इन्फ्रारेड इंस्ट्रूमेंट.
या उपकरणांमध्ये प्रकाश किरणांच्या सर्व वर्णपटांमध्ये प्रतिमा घेण्याची वर्णपटदर्शक क्षमता आहे. पहिली 3 उपकरणं वर्णपटातील लाल रंगाच्या जवळची आहेत, तर मिरी म्हणजे MIRI लाल वर्णपटाच्या मध्यातून काम करतं. मिरी दीर्घ तरंग लांबीच्या उष्मादायी वर्णपटामध्ये प्रतिमा घेण्याचं काम करतं. जेम्स वेब टेलिस्कोपमध्ये वेगवेगळ्या 6 प्रकारच्या वर्णपटदर्शक पद्धती अवलंबल्या जातात, परंतु त्यांचं काम करण्याचं तत्व मात्र एकाच प्रकारचं आहे. यात प्रकाश किरणं निरनिराळ्या तरंग लांबींमध्ये म्हणजेच रंगांमध्ये विभागली जातात. प्रत्येक तरंग लांबीमध्ये म्हणजेच रंगामध्ये किती प्रकाश आहे हे मोजलं जातं. अशा प्रकारे वर्णपट मिळतो. खगोलीय वस्तूंकडून येणाऱ्या प्रकाशाच्या वर्णपटांमधील रेणूंच्या प्रतिमा घेऊन त्या वस्तूंचा अभ्यास केला जातो. हे 3 टप्पे पार पडले. याच्यातल्या या 4 उपकरणांमध्ये मिळून त्याला एक नाव दिलेलं आहे ISIM, इंटिग्रेटेड सायन्स इन्स्ट्रुमेंट मॉड्यूल. त्याला काय म्हटलं जातं? ISIM, ISIM, इंटिग्रेटेड सायन्स इन्स्ट्रुमेंट मॉड्यूल. ही 4ही उपकरणं आरशाच्या मागे बसवली आहेत. या दुर्बिणीमध्ये पृथ्वीवर रात्री सुरक्षेसाठी वापरली जाणारे अत्यंत महागडे कॅमेरे वापरलेले आहेत. नाईट सिक्युरिटी कॅमेरा म्हणतात त्याला, आणि ते खूपच महाग असतात. आणि अशा पद्धतीचे कॅमेरे या दुर्बिणीमध्ये बसवलेले आहेत. आता हे 3 टप्पे पार पडल्यावर जेम्स वेब दुर्बीण विश्वाचा वेध घेण्यासाठी पूर्ण क्षमतेने सज्ज झाली. पृथ्वीवरून प्रक्षेपित केल्यापासून दुर्बीण काम करण्यास सज्ज होण्यासाठी तब्बल 6 महिने लागलेत. 12 जुलै 2022 पासून तिने प्रत्यक्षात काम करायला सुरुवात केली. ही दुर्बीण 20 वर्ष काम करेल अशी शास्त्रज्ञांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तेवढ्या प्रमाणात तिच्या सगळ्या यंत्रणा काम करतील आणि तिच्यावर जे इंधन आहे ते किमान 20 वर्ष पुरेल अशी शास्त्रज्ञांना खात्री वाटते. जेम्स वेब दुर्बीण निर्माण करण्यामागे 4 प्रमुख उद्देश होते. एक म्हणजे तारे, आकाशगंगा आणि एकूणच हे विश्व कसं निर्माण झालं असेल याचा मागोवा घेणे. दुसरा उद्देश होता एक्झो प्लॅनेट्स म्हणजे एक्स्ट्रा सोलर प्लॅनेट्स, म्हणजेच सूर्यमालेच्या पलीकडे असलेले, सूर्यमालेच्या ही शिवाय असलेले इतर ताऱ्यांभोवती फिरत असलेले ग्रह, याला म्हटलं जातं एक्झो प्लॅनेट्स. आपण मराठीत त्यांना सुमाभा ग्रह म्हणू शकतो. सुमाभा ग्रह म्हणजे सूर्यमालेच्या बाहेर असलेले ग्रह. आता या एक्झो प्लॅनेट्सचं कशा पद्धतीनं काम चालतं हे पण, याचा पण अभ्यास करणं हा एक उद्देश या दुर्बिणीच्या मागे आहे.
तिसरा उद्देश अर्थातच आहे आपल्या सूर्यमालेतील खगोलीय वस्तूंचा अधिक खोलात जाऊन अभ्यास करणे. आजपर्यंत भरपूर अभ्यास झालेला आहे. अनेक इतर दुर्बिणींमधून वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या आपल्या सूर्यमालेचा अभ्यास झालेला असला तरी अजून भरपूर अभ्यास शिल्लक आहे. चौथा उद्देश होता विश्वामध्ये अजून कुठे सजीव सृष्टीचा मागमूस मिळतोय का. बाबा, सजीव सृष्टी कशी निर्माण झाली याच्याबद्दल आपल्याला अजून काही जास्त माहिती मिळते का याचा शोध घेणं. तर असे हे 4 महत्त्वाचे उद्देश या दुर्बिणीच्या तयारीमागे किंवा दुर्बीण तयार करण्याच्या मागे होते. हबल दुर्बीण काम करते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ते 1990 साली अवकाशात सोडली गेली आणि ती 450 किलोमीटर पृथ्वीपासून लांब आहे आणि ती अजूनही काम करते. 22 वर्ष झाली तरीही ती काम करते. पण कधी ना कधीतरी ती तिचं काम करणं थांबवेल. तिला सेवानिवृत्त करायला लागेल. मग तिचं ते काम पुढे नेणं गरजेचं होतं. त्यासाठी ही जेम्स वेब दुर्बीण निर्माण केली गेली. मात्र एक लक्षात ठेवायचं, असं जरी असलं तरी जेम्स वेब दुर्बीण ही हबल दुर्बिणीची वारस नाही. काय लक्षात ठेवायचं? जेम्स वेब दुर्बीण ही हबल दुर्बिणीची वारस नाहीये. ती स्पिट्झर या अवकाश दुर्बिणीची वारस म्हणता येईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्पिट्झर दुर्बीण काय आहे किंवा काय होती, ते आपण बघूया. पण हबल दुर्बीण ही पूर्वज का नाहीये या आपल्या जेम्स वेब दुर्बिणीचं? याचं एक साधं कारण असं आहे की हबल ही प्रकाशीय दुर्बीण आहे. हबल ही प्रकाशीय दुर्बीण आहे. ती अल्ट्राव्हायोलेट रेजचा पण उपयोग करते. मात्र जेम्स वेब दुर्बीण ही इन्फ्रारेड दुर्बीण आहे. ही इन्फ्रारेड किरणांचा वापर करते. आणि स्पिट्झर ही सुद्धा इन्फ्रारेड दुर्बीणच होती. होती म्हणजे काय झालं की नासाने तिचं प्रक्षेपण 25 ऑगस्ट 2003 रोजी केलं आणि तिला 30 जानेवारी 2020 रोजी अधिकृतरित्या सेवानिवृत्त करण्यात आलं. त्याला अनेक मागे कारणं होती त्याच्या. पण या 16 वर्षात ह्या दुर्बिणीने अफाट काम केलेलं आहे. खगोलीय जे काही अवकाश संशोधन आहे, खगोलीय वस्तूंचं जे काही आपण अभ्यास करतोय, मानव अभ्यास करतोय, त्याच्यामध्ये स्पिट्झरने खूप मोठं योगदान दिलेलं आहे. गेल्या 16 वर्षांमध्ये या स्पिट्झरनी पाठवलेली माहिती आणि चित्रप्रतिमा आजही अवकाश संशोधनात मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. म्हणजे एक प्रकारे स्पिट्झरचा वारसा सांगणारी ही जेम्स वेब अवकाशीय दुर्बीण 12 जुलै 2022 रोजी कार्यरत झाली. तिने त्या दिवशी काम करायला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता तिने 12 जुलै 2023 रोजी तिच्या कामाचं 1 वर्ष पूर्ण पण केलं. शास्त्रज्ञ तिच्या कामगिरीवर भलतेच खुश आहेत. नासाने या जेम्स वेब दुर्बिणीच्या कामाचे वर्षपूर्ती म्हणजे ॲनिव्हर्सरी खूप मोठ्या दिमाखात साजरी केली आणि त्या निमित्ताने जेम्स वेब दुर्बिणीने पाठवलेल्या निवडक चित्रप्रतिमा सामान्य जनतेसाठी खुल्या केलेल्या आहेत.
त्या तुम्ही नासाच्या वेबसाईटवर जाऊन केव्हाही बघू शकता. ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली? काही त्याच्यामध्ये तुमच्या ज्ञानात नव्याने भर पडली का? हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. तर त्याबद्दल तुमच्या कॉमेंट्स तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, आम्हाला कळवा. आणि अर्थातच या व्हिडिओला लाईक करा. अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेअर पण करा. हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार. धन्यवाद. या व्हिडिओसाठी माहिती संकलन व शब्दांकन विद्यालंकार घारपुरे यांनी केले आहे. व्हिडिओ निर्मितीसाठी तंत्रसहाय्य भार्गव जुवेकर या विद्यार्थ्याने केले आहे.